सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। दिनांक 21 सप्टेंबर 2025 रविवार रोजी सर्वपित्री अमावस्या आहे। या दिवशी सूर्यग्रहण होणार आहे। ग्रहण म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही शंका आणि ग्रहणाची भीती, विशेषतः गरोदर स्त्रियांना तर जास्त काळजी घ्यायची असते, म्हणून त्यांची भीती असते। तर या सूर्यग्रहणाला लक्षात घ्यायचं आहे। जे काही आपल्या प्रसारमाध्यमांद्वारे दाखवत आहेत, सांगत आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी निरर्थक आहेत हे लक्षात घ्यावं। सर्वपित्री अमावस्येला होणारं सूर्यग्रहण हे भारतात होणार नाही आहे। आता भारतामध्ये होणारे ग्रहण जे आहे हे 3 मार्च 2025 रोजी होणार आहे। तोपर्यंत भारतामध्ये कुठलंही ग्रहण होणार नाही आहे। त्यावेळेला खग्रास चंद्रग्रहण राहणार आहे। पण हे आता सूर्यग्रहण जे होणार आहे याचे कुठलेही नियम, कुठलीही भीती आणि ग्रहणासंबंधी कोणतेही उपाय आपल्याला करता येणार नाही आहेत। हे ग्रहण ज्या ठिकाणी दिसणार आहे ते भाग असे आहेत की ऑस्ट्रेलियाचा दक्षिणेकडील काही प्रदेश, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, अटलांटिक आणि पॅसिफिक प्रशांत महासागर या इथे हे ग्रहण दिसणार आहे। त्यामुळे भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये हे ग्रहण दिसणार नाही आहे। कुठलीही काळजी या सूर्यग्रहणासंबंधी आपण करायची नाही आहे। सर्वपित्री अमावस्या आहे। ज्या कोणाचे पित्र या अमावस्येपर्यंत झाले नसतील तर त्यांना अमावस्येला पित्र करता येतील। पित्र हा आपल्यासाठी महत्त्वाचा भाग आहे, अत्यंत महत्त्वाचा। कारण यामुळे आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढी आणि मागच्या पिढी या दोन्हीसाठीही पित्र, श्राद्ध हे सगळ्यांनी करायचे असतात। ज्यांच्या इथे काही अडचणीमुळे आजपर्यंत पित्र झालेले नसतील तर त्यांनी सर्वपित्री अमावस्याला करावेत। जर सर्वपित्री अमावस्यापर्यंतही अडचण आली असेल तर त्यांच्यासाठी महालय समाप्ती ही 15 नोव्हेंबर रोजी आहे। तर तोपर्यंत आपल्याला पित्र करता येतात। लक्षात घ्या, वर्षभरामध्ये सर्वात जास्त काळ देवापेक्षाही पित्रांसाठीचा आहे। म्हणून 15 दिवस हे पित्रांसाठी मुख्यत्वे दिलेले असतात आणि या काळामध्ये पित्राशिवाय इतर काही करू नका। त्याचं कारण असं आहे की आपलं पूर्ण लक्ष पित्रांवरती राहावं, म्हणून पित्रांसाठी हा काळ दिलेला आहे। काही जण सांगतात की श्राद्धाऐवजी तुम्ही फक्त तर्पण करा। तर तर्पण हा लक्षात घ्या की जसं रोज नित्य देवपूजा आपण करतो त्याप्रमाणे तर्पण हा पित्रांच्या पूजेचा रोजचा भाग आहे। तो फक्त काही श्राद्धासाठी करायचा नाही आहे। हां, तुम्ही काहीच करत नसाल तर त्याऐवजी तर्पण करा, हा एक भाग आहे। पण तर्पण म्हणजे श्राद्ध नाही, तर्पण म्हणजे पित्र नाही, हे लक्षात घ्यावं। तर्पण हे करावंच लागतं, हे कर्तव्यच आहे प्रत्येकाचं। त्यामुळे श्राद्ध असेल त्या दिवशी तर्पण करतात आणि रोजही तर्पण केलं जातं। शक्यतो सर्वांनी पिंडदान करण्याचा प्रयत्न करावा। चांगल्या ब्राह्मणांना बोलवून व्यवस्थित पिंडदान करून घ्यावं। अजून एक गैरसमज आहे की ज्यांनी काशीला, गयेला, प्रयागला पिंडदान केले त्यांनी पुन्हा घरी जाऊन पिंडदान करण्याची आवश्यकता नाही। काही जण सांगतात की तिथल्या ब्राह्मणांनी सुद्धा असं सांगितलं वगैरे वगैरे, पण त्यांच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ आपण पाहावा। त्यामध्ये भारतातील सर्व विद्वानांची मतं आहेत, गयेच्या सुद्धा विद्वानांची मतं त्यामध्ये दिलेली आहेत। त्यामुळे कुणीही असा गैरसमज समाजामध्ये पसरू नये की काशीला, गयेला, प्रयागला किंवा बद्रीनाथला पिंडदान केल्यानंतर घरी येऊन पिंडदान करावं लागत नाही, हा गैरसमज आहे। तर सर्वांनी पित्र करावेत। या 15 दिवसामध्ये पितृपक्षात जे काही दानधर्म घडेल ते करावा। विशेषतः गायीसाठी आपण गोग्रास म्हणून चारा, खल्ली
असं काही द्यावं. गाईला अन्न देऊ नका. गो ग्रास, ग्रास म्हणजे एक घास, हा सांगितलेला आहे. आणि आपल्याला जर रोज गोग्रास द्यायचा असेल तर त्याऐवजी एखाद्या गाईला किंवा गोशाळेमध्ये आपण रोजच्या घासासाठी म्हणून 1-2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये जे काही आपल्याला घडेल असे वर्षभराचे, महिन्याचे, आठवड्याचे, 15 दिवसाचे असे आपण पैसे देत जावे. त्यानिमित्ताने गोरक्षण होईल, गोसंरक्षण होईल आणि गोसुद्धा जगेल. म्हणून पितृ हे आपल्यासाठी देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत हे लक्षात घेऊन सर्वांनी पितृ मात्र आवर्जून करावेत. सर्व पितृ अमावस्येला पितृ करायचे आहेत. आणि जर विचारतात ग्रहण असल्यामुळे पितृ करावे की नाही करावे, तर पितृ ग्रहण असले तरीही करता येतात. यावेळेस ग्रहण नाही आहे, पण जरी ग्रहण असतं तरीही करता आले असते हे लक्षात घ्यावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.